ऑलरेडी कोणतरी केलं त्याच्यावरती करत असतो, त्यामुळे तो चांगलंच करणार. त्यामुळे तो ते करतो हे महत्व नाही, त्याला कुठेतरी एक स्क्रिप्ट द्या, त्याला दुसरं करायला लावा आणि ती व्हिडिओ अपलोड करा आणि त्याला किती रिस्पॉन्स चांगला मिळतो ह्याचा विचार करा. त्याच्यावरून त्याला संधी मिळू शकते, त्याच्यावर तो पुढे जाऊ शकतो. हा विचार जास्त करा. कारण काय होतं की बऱ्याच आपण ती गाणी किंवा ते डायलॉग्स आहेत तेच तो ऐकतो आणि तो बोलत असतो, त्यामुळे त्याच्यात काही वेगळं नवीन करत नसतो. सो त्याला काहीतरी वेगळं करावं म्हणून तसं आता हे नाटकाचे स्क्रिप्ट आपण वाचन करतो, त्याच्या स्क्रिप्ट द्या त्यांना, त्या स्क्रिप्ट त्यांना पाठांतर करायला लावा, वाचायला लावा आणि मग त्या रेकॉर्ड करा त्यांच्या ऍक्टिंगमध्ये, त्याच्यात त्यांना जास्त फायदा पडेल. तसं आहे. मी प्रत्येक शिबिरच केलं, आता शिबिरं फार कमी होत आहेत, तर शिबिर करणं पॉसिबलच नाहीये, कारण आपल्याकडे अलिबागमध्ये शिबिरं फार कमी होतात. बाहेरचं तर शक्यच नाही, मुंबईमध्ये होतात पण ते परवडणं नाहीये, जाणं परवडणार नाहीये, करणं पॉसिबल नाही. पण असं करू शकतं की एखादा नाटक ग्रुप आहे आपल्याकडे, बरेच पांचाळ सर आहेत, सागर आहेत, किशोर सर, यांचे ग्रुप्स आहेत, त्या ग्रुप्सना मुलांना पाठवा, त्या तिथे त्यांना डेव्हलप करतात, तसं काहीतरी करा, तर त्या मुलांना पुढे संधी मिळेल. डायरेक्ट ऑन स्क्रीन माझ्या मुलाला उभा करा असे बऱ्याच प्रश्न असतात, आणि नीट भेटेल काय. माझ्याकडे बरेच येतात प्रश्न असे की अरे मी आता बऱ्याच टाकतो की अशा माझ्याकडे हे आलेले आहे, मूवी आलेली आहे, सिरियल आलेली आहे, तर कास्टिंगचं आलंय, तर तुम्ही पाठवा प्रोफाईल. तर लोक काय करतात, फोटो पाठवतात आणि सोबत रील पाठवतात. रील नका पाठवू, त्यांच्या व्हिडिओ चांगला करून पाठवा. बऱ्याच वेळा सांगतो पण त्या परत त्या रीलच्या व्यतिरिक्त दुसरं काही येतच नाही, कारण त्या मुलांना तेवढं दुसरं काही येतच नाही. हा प्रॉब्लेम होतो बऱ्याच वेळा. बरेच मुलं चांगलं करतात, नाही म्हणत, पण त्यांना त्यांच्याकडे करून घेत नाही, तर ते करून घ्या, ते फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा कसं